हरिओम. मी मुकुंद सिंह दावणे, भांडूपूर उपासना केंद्र. मी बापूंच्याकडे 2001 साली आलो म्हणण्यापेक्षा बापूंनीच स्वतः आपल्याकडे खेचून घेतला. तेव्हापासून बरेचसे अनुभव आलेले आहेत. त्याच्यापैकी काही अनुभव मी आपल्यासमोर शेअर करत आहे. 2003 साली बापूंनी जगन्नाथ उत्सव ठेवला होता. त्या ठिकाणी जगन्नाथ उत्सवाच्या वेळेला पतितपावन धाम इथे मला सेवा देऊन त्यानेच मला पतिताचा पावन करून घेतला आणि आपल्याकडे कायम स्वरूपी ठेवून घेतला. त्याच्यानंतर मला असे अनुभव आले की मी 2000 पासून कांजूर ईस्टला ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहायला होतो. तिथे ती झोपड्या तोडून नवीन बिल्डिंग बांधायच्या होत्या. त्यावेळेला तिथले काही स्थानिक लोक जे होते त्या लोकांना आम्हाला तिथून हलवून दुसरीकडे पाठवून तिथे बिल्डिंग बांधायसाठी ते लोक आम्हाला फोर्स करत होते. पण बापूंकडे मी नेहमी प्रार्थना करत होतो की बापू आम्हाला हा जागा सोडून किंवा हा एरिया सोडून आम्हाला दुसरीकडे कुठेही जायचं नाही. कारण माझे दोन्ही मुलं, एक 10वीला होतं, एक 12वीला होतं. त्यामुळे त्यांचा अभ्यास, क्लासेस हे चुकणार होते. त्यामुळे बापूंनी माझं गाऱ्हाणं ऐकलं आणि आम्हाला तिथून हलवू दिलं नाही. आणि आम्हाला 2005-06 साली कांजूर ईस्टला बिल्डिंगमध्ये जवळच जागा मिळाली. 2005ला बापूंच्या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी आम्ही दर्शनासाठी गेलो असताना माझा मुलगा त्यावेळेला कॉम्प्युटर कोर्सेस करत होता. कॉम्प्युटर कोर्सचे क्लास चालू असताना त्याला वाटत होतं की आम्ही इन टाईम येऊ, पण वेळेत आम्ही येऊ शकलो नाही. आम्हाला दर्शनच संध्याकाळी 4:30-5 वाजता मिळालं. त्याचा क्लास दुपारी 3 वाजता होता. तो 3 वाजल्यापासून विचार करत होता, अरे माझा क्लास चुकणार. पण बापूंची लीला बापूच जाणे. आम्ही संध्याकाळी 6-6:30 वाजता घरी आलो. मुलगा घरी आल्यानंतर थोडासा नर्वस झाला होता. माझा क्लास चुकला. मी त्याला म्हटलं, अरे तुझ्या मित्रांना फोन करून विचार क्लासमध्ये काय शिकवलं आहे. त्याने त्याच्या 2-3 मित्रांना फोन केले. मित्रांनी उत्तर दिलं, अरे आज क्लासमध्ये कोणीच नाही आलं, फक्त एक जण गेला होता. त्यामुळे सरांनी क्लास बंद केला, पोस्टपोन करून दुसऱ्या दिवशी बोलवलं. त्यामुळे आम्ही टेन्शन नाही घेतलं. मुलगा पण खुश झाला, मिसेस आम्हाला पण आनंद झाला. असे बरेचसे अनुभव आहेत. त्यामुळे आणि आता जस्ट काही दिवसापूर्वी मला ज्या ठिकाणी मी नोकरीला होतो त्या ठिकाणाहून ती साईट तिथून चेंज झाली. दुसरीकडे कामाची शोधाशोध चालू असताना बापूंच्या कृपेमुळेच मला भांडूपला जवळच्या जवळ नवीन 8 तासाची नोकरी मिळाली. हे सर्व फक्त बापू आणि बापूच करू शकतो. त्यामुळे बापूला विनंती आहे की शेवटपर्यंत तुम्ही तुमच्या चरणाशीच आम्हाला ठेवावे. हीच बापूचरणी विनंती. हरिओम. श्रीराम. अंबादने.